देख सकते हो मेरे बाल कितने बढ़ गए हैं. तर मंगेश भाऊचं गाईज हे डॉग आहे. आता आपल्या भावाला घेऊन चाललोय शेतामध्ये वाडा आणायला. आम्ही निघालो आता वजन टाकले इथे. मराठी ब्लॉग ए योगेश, ट्रॅफिक किती आहे. एसएस घेऊन चाललो ना आम्ही तिघे जण आहे. मी जस्ट पोचलोय सलून मध्ये, पण खूप गर्दी असल्यामुळे आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. कटिंग काय आज झाली नाही गाईज, कारण की खूप नंबर होते त्याच्यामुळे. तो हे गाइज गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग. तो भी गाइज बजे है 11. तो भी देख सकते हो आज धूप कितनी है. देख सकते हो मेरे बाल कितने बढ़ गए हैं, बियर्ड मेरी कितनी बढ़ गई है. सो गाइज मैं आदमी से अभी इंसान बनने वाला हूँ. गाइज लॉकडाउन में मैंने मतलब हम सब दोस्त लोग हैं मेरे, सब भाई लोग हैं. लॉकडाउन में कोई सब मतलब दुकानें बंद थी, कोई दुकानें चालू नहीं थी, बाल की कुछ नहीं थी. तो गाइस लॉकडाउन में हमने ना पूरे गैंग ने टकला किया था. दाढ़ी पूरी की थी, सिर्फ मुझे थी गाइस. इतना मतलब गंदा सीन हुआ था ना गाइस. लॉकडाउन में बहुत मस्ती वगैरह, हम खेत में घूमने जाते थे, कहीं पे भी खेत में घूमने जाओ, कुछ भी करो. और गाइस पबजी इतना खेलते थे ना हम लॉकडाउन में, पूरा मचा दिया था पबजी खेलते. भाई था प्रसीक, उसके घर में तो गाइस हमने मैगी बनाना, रात भर पबजी खेलना और वेब सीरीज़ बहुत सारी ये की थी. सो गाइस वो बात अलग है. मतलब अपने भाई ने कॉल किया था वो कटिंग वाले को, बट 4 नंबर है. सो अभी 2-3 घंटे तो उन्हें लगेंगे. 3 घंटा वेट करेंगे, उसके बाद जाएंगे बाल कटिंग वगैरह कराने. हा खूप बेकार सीन झाला. सीन काय झाला, मी आता केलेत मराठी ब्लॉग सुरू ना, तर आता मी हिंदीमध्ये ऑटोमॅटिकली गाईज मी कसा इंट्रो चालू केला, गुड मॉर्निंग वगैरे सब, म्हणजे सगळं मी कसं काय हिंदीमध्ये चालू केलं गाईज. ऑटोमॅटिकली मला सवय लागलेली आहे हिंदीची, त्याच्यामुळे झालं असेल. पाऊस बंद झाला आणि थंडी एवढी काय सुरू आहे ना आता पावसामुळे, खूप बेकार थंडी लागते रात्रीची. सो आता ऊन आहे, बट रात्री एकदम कडकड अशी थंडी लागते ना. आता 2-3 दिवस झाले स्वेटर धुवायचा म्हणून मी मम्मीला देणार होतो, म्हणजे अप्पर असतं ते थंडीमध्ये घालायचं. मी धुतलं आहे, हे पाहू शकता. तिकडे आहे वाळत घातलेलं आहे, हे पाहू शकता. घर वगैरे केलेलं आहे लॉक, आणि आपली म्याव पाहू शकता इथे झोपली आहे मस्त. नाही बाबा काय चाललंय मग, लय दिवसात ना तुम्ही आला. एवढे दिवस कुठं होता? अहो एवढे दिवस कुठं होता? काय इथं काय दिसला नाही तुम्ही, काय नाही, म्हणून तुमचा जरा शूट करा. संतोष काय बोलतोय? लग्नाला जाणार आहे. काय झालं भाऊ तुला? लग्नाला जाणार आहे आम्ही. काल पण बघितलं मी. लग्नाला जाणार आहे कोणाच्या? तर मंगेश भाऊचं गाईज हे डॉग आहे. नाव काय ठेवलं याचं? भूत्या इकडं. भूत्या ये देख सकते हो गाईज, हे पाहू शकता. माझ्याकडे झालं. आता आपल्या भावाला घेऊन चाललोय शेतामध्ये वाडा आणायला. स्वतः आपला भाऊ पाठीमागून शूट करेल, कारण की मी आता दोन्ही हातात मोबाईल पकडू नाही शकत त्याची. कुठे निघालोय? मार्केट वाडा. वाड म्हणजे काय? वाडे गुरांचे वाडे. अरे मलाच माहित नाही रे म्हणून. अरे रस्ता कसला खराब आहे. इथूनच जायचं आपल्याला. हे बघा इथूनच जाणार आहे. इथून डायरेक्ट आपलं म्हारकी बोलतात गायजाला. म्हारकी म्हणजे ते जुन्या काळापासून आपल्या जुन्या माणसांनी नाव पाडलेलं आहे. आणि गायचे पाहू शकता शेतामधून आम्ही चाललेलो आहे. पूर्ण ऑफ रोडिंग चाललेली आहे आमची. आणि हे गाईज पूर्ण पीक बघा कसं बाद झालेलं आहे ट्रॅक्टरमुळे, ऊस जायचा त्याच्यामुळे. सो आता इथून आम्ही चाललोय. पप्पा पुढे आहेत. एवढं मोठं वजन आहे, तुम्ही बघू शकता. वजन दाखव. पप्पा पण आहेत इथं गाईज, तुम्ही बघू शकता. ते आपल्या बाईकवर टाकून तर गाईज आता हे ठेवतो उचलून, पाहू शकता तुम्ही. मागं कशाला असू दे. तर गाईज आता हे वजन ठेवलेलं आहे आम्ही. आता आम्ही दोघं जण बसून जाणार. हलकी बिलकी लय भारी वाजवते ती म्हण की. आम्ही निघालो आता वजन टाकले इथे. बघू शकता तुम्ही गाईज, पूर्ण वजन घेऊन चाललेलो आहे आम्ही आता. फक्त नीट चालव रे. नाही रोडला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे चांगला रोड नाहीये हा, बट हे पाहू शकता आपली मंडळी. मंग्या भाई, आपला योगेश भाई. योगेश. हा
तर गाईस तुम्ही बघू शकता हे छोटस पिल्लू कुत्र घेऊन आलेलं आपला भाऊ मंगेश भाऊला पण दाखव. मंगेश भाई बी आहे. त्याचं नाव काय आहे भावा? भूत्या. दुपारी शूट केलेला गाईस, ती पण व्हिडिओ टाकतो. भूत्या नाव आहे गाईस. काय चल वो लगे का मंगेश भाई जाओ क्या? हाँ हंस रहा है. जाऊन मराठी ब्लॉग ये काय झालं? ए योगेश वो देखो भागे गए उधर गाइस. आता आम्हाला इथनं आज जायचं आहे. आता गाईज आमच्या गोट्याकडे जायचा रोड पाहू शकता. मला उचलतंय की नाही बघू शकतो. बाहुबली. बाहुबली. तर गाईज पाहू शकता एवढं मोठं होतं. आता बसते का इथे? खूपच मोठं आहे गाईज. सो आता गाईज हे ठेवलंय होतं. आता आपण जाऊया केस कटिंग करायला. भाऊ येताना आम्ही दुसऱ्या रोडने आलेलो इकडून. आता जाताना ह्या रोडने बीचवाल्या रोडने इकडून जाणार आहे. मला दाखवत होता. हा आमच्याकडे खूप सारे रोड आहेत गाईज ऑफ रोडिंग. ते पाहू शकता आम्ही कुठूनही जातो. आता आम्ही चाललेलो आहे बघा कुठून. खूप सारे रस्ते आहेत गाईज आपल्या गोट्याकडे जायला. तर चला हे पूर्ण 5-6 वाजले त्यामुळे गुरं वगैरे बघू शकता. शेरडं वगैरे रानात शेतात जातात माणसं चारायला. तर आता ते आलेच शेतात. हे देखो चिंग्या आता बसला आता गाडीत. मध्ये आला. नंतर आता आपण तिकडे गेलो बाहेर गेल्यावर हे काढू. क्वालिटी होतं. ट्रॅफिक किती आहे. आपली गाडी पिकअप देत नाही गाईज. आपलं ट्रॅक्टरचं सामान आपली गाडी चाललेली आहे. सो आता आपण चाललेलो आहे. आता आपण जस्ट पेट्रोल पंपावर पोहोचेन. पण पेट्रोल पंपावर जाऊन आपल्याला काही फ्यूल टाकायचं नाही आहे कारण की आपल्या बाईकमध्ये फ्यूल आहे आता जस्ट. सो गाईज आपण हळूहळू चाललेलो आहे. पुढून बघा बस आली आहे लालपरी. औंध आली आहे. औंध गाडी. आपण पोचलो आहे. शोहेब चिकनचं एस घेऊन चाललेलो आहे आम्ही. तिघेजण आहे. आपला भैया, मी आणि चिंग्या दादा पाहू शकता. आता आम्ही तिघं पण केस कटिंग करायला चाललो आहे. चिंग्या दादाला फक्त दाढी करायची आहे. चिंग्या दादाला फक्त दाढी करायची आहे गाईज आणि मला केस कापायचे आणि दाढी करायची म्हणजे दोन्ही पण. मी जस्ट पोचलोय सलूनमध्ये पण खूप गर्दी असल्यामुळे आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. जाऊया आम्ही चाललोय घरी. आता बघू उद्याच कटिंग होईल असं मला वाटतंय. आम्ही आता जस्ट चाललोय घरी कारण की आपल्याला आपला भाऊ बोलला सलूनवाला की एकच नंबर आहे. पण काही सीन काय झाला, मी गेलो शेतात गुरांना खायला आणायला. त्याच्यामुळे इथे नंबर वाढले 3-4. त्याच्यामुळे आता आपल्यामध्ये घेऊ शकत नाही किती जरी ओळखीचा असेल तरी. चिंगोदाला चिकन घ्यायचं आहे. चिकन आता पाहू शकता काहीतरी बातचीत चालू आहे. चिकन घेतलं आम्ही. जस्ट आता घरी जाणारच होतो पण चिंग्यात आता बोलला की मला चिकन घ्यायचं आहे. तर ठीक आहे म्हटलं. आम्ही ते थांबलो. त्याच्यानंतर मी पण चिकन घेतलेलं आहे आणि आपल्या भावाने पण घेतलेलं आहे. करण भावाने. हे बघू शकता आपला भाऊ घेतलं का? चाललंय का? काय डोळा खूप दुखतोय माझा. काय झालंय काय माहिती. आणि थंडी पण काय एवढी लागते ना. खूप बेकार थंडी आहे. सो असल्या थंडीमध्ये आम्ही चाललेलो आहे घरी. असे काही रिॲक्शन मला भेटत आहेत ना. असे पब्लिक माझ्याकडे बघते ना काही खूप भारी वाटते. कटिंग काय आज झाली नाही गाईज कारण की खूप नंबर होते. त्याच्यामुळे सकाळपासून आंघोळ नव्हती केली कटिंग करायची म्हणून. सो गाईज मी आळशी असं तुम्हाला वाटत असेल पण आळशी नाही आहे मी. कारण की मला केस कापायचे होते त्याच्यामुळे मी आंघोळ केली नव्हती. गाईज थंडी खूप वाढलेली आहे आणि आत्ता जस्ट आंघोळ वगैरे करून झाली आहे. चहा पण पिऊन झाला आहे. आता थोडं बाहेर फिरायला जाऊया. गाईज एवढी थंडी वाढली आहे ना की कानाला एवढं गार लागतं, अंगाला एवढं गार लागतं. आता आपली जस्ट कानटोपी घेऊया. म्हणजे गाईज मराठीमध्ये कानटोपी म्हणजे आमच्या भाषेमध्ये कानटोपी बोलतात. लुक पाहू शकता कसा दिसतोय मी कमेंट करून सांगा. आणि आता जाऊया बाहेर कारण की जरा थोडं फिरून पण येऊया
सारखं घरात बसून बसून कंटाळ येतो, बोर होतं त्याच्यामुळे. सो चला आज आणले काही चिकन. तर आज मम्मीला बोललोय मी चिकन लॉलीपॉप बनवायला. सो आता ती चिकन लॉलीपॉप बनवेल आणि थोडं कालवण पण बनवेल. काहीच आता आमच्या इथे झालेलं ट्रॅफिक जाम आता झालेलं आहे मोकळं, हे पाहू शकता. आणि मम्मीने बनवलंय चिकन 65. तर आता खातो, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता चिकन 65. तर एक ट्राय करून बघूया गाईज, छोटासा पीस. एक नंबर लागतं त्याची क्वालिटी. गाईज इथे पाहू शकता आपली म्याव ओरडते. तिला दूध वगैरे इथे टाकलेलं आहे, संपवलं, फिनिश केलं वाटतं तिने. सो पाहू शकता इकडे आपल्या म्यावचे डोळे कसे दिसत आहेत. भूत दिसते गाईज, भूत. बघू शकता कलर कसा चेंज होतोय डोळ्याचा तिच्या. हे पाहू शकता कसा चेंज होतोय. आज बनवलंय चिकनचं कालवण, चिकन 65, चाकवची भाजी आहे, कांदा लिंबू भाकरी. आता हे सगळं फिनिश करू. चला आता जस्ट आलोय बाहेर. आपल्या भावानी केलेला आहे जाळ आणि त्याच्यामध्ये काय टाकले? मॅगी मसाला. इथं खोकून मारशील माणसं तू. हा मॅगी मसाला टाकलाय त्यात. माणसाने शेकायचं का असंच बसायचं? तर काय हे बघू शकता मॅगी मसाला पूर्ण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. काय हे चाललंय वे मॅगी, काय मॅगी पार्टी चालली वे? तर काय हे पाहू शकता आपला भाऊ काढतोय पूर्ण सगळा मॅगी मसाला जाळातून. काय बोलतो भावा? किती मोठा जाळ झालेला आहे, त्यामध्ये आम्ही लाकडं पण टाकतो आता. तायव घर पे. तो अभी ये व्लॉग को करते हैं एंड. चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कीजिए. मिलते हैं जल्दी नेक्स्ट व्लॉग में. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग माई व्लॉग. बाय. जी यहाँ से हवा आती है, तो अभी ये किचन का दरवाज़ा करते हैं बंद. ये देख सकते हो. सो अभी ये किया बंद. सो बाय, गुड नाइट.